नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्थळावर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हो, अगदी. आणि या जागेबद्दलची माहिती खरंच खूप रंजक आहे. हे मंदिर आहे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक नावाच्या गावात आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी. आणि विशेष म्हणजे इथूनच गोदावरी नदी उगम पावते, जिला दक्षिण भारताची गंगा पण म्हणतात. बरोबर. तर आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आज आपण त्र्यंबकेश्वरचं महत्त्व, तिथल्या कथा आणि काही खास गोष्टींवर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. सुरुवात या ज्योतिर्लिंगाचा सर्वात मोठ्या वैशिष्ट्यापासून करूया का? काय आहे ते नक्की? याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथल्या गर्भगृहात एक पिंड नाहीये. अच्छा, एक नाही? नाही. तिथे 3 लहान उंचवटे किंवा लिंग आहेत आणि हे 3 लिंग ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे आपल्या त्रिमूर्तीचं प्रतीक मानले जातात. अरे वा. हो. हे इतर ज्योतिर्लिंगापेक्षा खूप वेगळं आहे, कारण बहुतेक ठिकाणी आपल्याला फक्त शिवाचीच पिंड बघायला मिळते. हे खरंच अद्वितीय आहे. म्हणजे बहुतेक ज्योतिर्लिंग फक्त शिवाला समर्पित असतात. इथे ब्रह्मा, विष्णू आणि शिव एकत्र असणं हे कदाचित काय म्हणू शकतो, एक प्रकारचं समन्वय दाखवतं का सृष्टी, स्थिती आणि लय यांचं? अगदी तसंच म्हणता येईल. आणि आणखी एक गोष्ट, हे लिंग नेहमी ओलं असतं असं म्हणतात. हो, मी पण ऐकलंय. खरं आहे ते? हो, ही पण एक विशेष गोष्ट आहे. या लिंगांवर सतत पाणी पाझरत असतं. हे गोदावरी नदीच्या सततच्या प्रवाहाचं प्रतीक मानलं जातं, जी मंदिराच्या अगदी जवळ उगम पावते. अच्छा. आणि अजून एक आकर्षण म्हणजे दर सोमवारी संध्याकाळी देवांना एक मौल्यवान मुकुट घालतात. हिरे, पाचू आणि सोनं जडवलेला असतो तो. ते दर्शन खूप खास असतं. बरं, या स्थानामागे गौतम ऋषी आणि गोदावरी नदीची एक प्रसिद्ध पौराणिक कथा पण जोडलेली आहे ना का? हो, आहे ना. शिवपुराणात त्याचा उल्लेख आहे. म्हणजे बघा, गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या इथेच आश्रमात राहत होते. पण काही गैरसमजातून त्यांच्यावर गोहत्येचा आरोप लागला आणि मग या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शिवाची खूप कठोर तपश्चर्या केली. ओके. मग शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन दिलं. आणि त्यातूनच मग गंगेला म्हणजे गोदावरीला पृथ्वीवर आणण्याची घटना घडली. बरोबर. गौतम ऋषींनी विनंती केली आणि मग शिवाने गंगेला पृथ्वीवर यायला सांगितलं. पण गंगा तिथे थांबवायला तयार नव्हती. अच्छा. तेव्हा शिवाने तिला थांबवण्यासाठी आपल्या जटा ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्या आणि मग गंगा तिथे स्थिर झाली. तीच आजची गोदावरी. ऋषींनी शिवाला पण तिथे वास करण्याची विनंती केली आणि शिव तिथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. त्र्यंबकेश्वर? हो. त्र्यंबक म्हणजे 3 डोळे असलेला. सूर्य, चंद्र आणि अग्नी हे शिवाचे 3 नेत्र मानले जातात. म्हणजे गौतम ऋषींच्या भक्तीमुळे शिव येथे स्थायिक झाले आणि ज्योतिर्लिंग प्रकटलं. बरं. ज्या मंदिरात आज हे लिंग आहे त्याची पण काही कहाणी असेलच. सध्याचं जे मंदिर आहे ते कोणी बांधलं? सध्याचं जे भव्य मंदिर आपण पाहतो ना, ते साधारणपणे 18व्या शतकातलं आहे. 3रे पेशवे होते बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे. त्यांनी जुन्या मंदिराच्या जागी हे नव्याने बांधलं. आणि हे पूर्णपणे काळ्या दगडात आहे, हेमाडपंथी शैलीत. म्हणजे मोठमोठे दगड एकमेकांमध्ये असे जोडलेत की चुना किंवा सिमेंटची गरजच नाही लागली. खूप सुंदर नक्षीकाम पण आहे त्यावर. खरंच वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणायला हवा. अगदी. आणि मंदिराचं स्थान पण खास आहे. ब्रह्मगिरी पर्वत आणि जवळचं गोदावरीचं उगमस्थान. नक्कीच. ब्रह्मगिरी पर्वत स्वतःच पवित्र मानला जातो. अनेक लोक तिथे ट्रेकिंग पण करतात. आणि मंदिराच्या अगदी जवळ कुशावर्त कुंड आहे. कुशावर्त कुंड? हो. असं मानतात की गोदावरी नदी इथेच प्रकट होते. या कुंडात स्नान करणं खूप पुण्यकारक समजलं जातं. म्हणतात की गौतम ऋषींनी याच कुंडात स्नान करून गोहत्येच्या पापातून मुक्तता मिळवली होती. अच्छा. म्हणजे धार्मिक विधींच्या दृष्टीने पण त्र्यंबकेश्वरचं महत्त्व खूप मोठं असणार, विशेषतः काही विशिष्ट पूजांसाठी. हो, अगदी. पितृदोषाशी संबंधित शांतिविधींसाठी हे एक प्रमुख केंद्र आहे खरं तर. इथे नारायण नागबळी, कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध यांसारखे महत्त्वाचे विधी केले जातात. नारायण नागबळी हे कशासाठी करतात? हा विधी विशेषतः ज्या कुटुंबात अकाली किंवा काही अनैसर्गिक मृत्यू झाले असतील तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ह्यासाठी करतात. आणि कालसर्प शांती कुंडलीतल्या दोषांसाठी, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी जे विधी करतात त्यासाठी हे स्थान खूप श्रेष्ठ मानलं जातं.
आणि मोठे सणउत्सव कसे साजरे होतात इथे? अर्थात महाशिवरात्री हा इथला सगळ्यात मोठा उत्सव. मोठी यात्रा भरते, रात्रभर पूजार्चा चालते. आणि हो, दर 12 वर्षांनी जेव्हा गुरुग्रह सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळा? हो, त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळा भरणाऱ्या भारतातल्या 4 ठिकाणांपैकी एक आहे. यावरूनच या जागेचं महत्त्व लक्षात येतं. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की त्र्यंबकेश्वर हे केवळ एक ज्योतिर्लिंग नाही, तर ते त्रिमूर्तींचं एकत्रित स्वरूप आहे. पवित्र गोदावरी नदीचं उगमस्थान आहे, कुंभमेळ्याचं महत्त्वाचं केंद्र आहे आणि जीवन मृत्यूशी संबंधित अनेक गहन विधींचं ठिकाणही आहे. खरंय. आणि या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की एक विचार येतो मनात. कोणता विचार? म्हणजे बघा, इथे त्रिमूर्ती एकत्र आहेत, जीवन देणाऱ्या नदीचा उगम आहे आणि त्याच वेळी जीवन मृत्यूच्या फेऱ्यांशी संबंधित विधी जसे नारायण नागबळी किंवा त्रिपिंडी श्राद्ध ते इथेच केले जातात. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे जे विधी आहेत जे थेट जीवन मृत्यू आणि त्यानंतरच्या स्थितीशी जोडलेले आहेत ते याच त्रिमूर्ती आणि नदीच्या उगमस्थानी का केले जातात. या विधींचा आणि त्यांच्या परंपरांचा आणखी खोलात जाऊन अभ्यास केला तर आपल्या पूर्वजांच्या जीवन मृत्यू आणि मुक्तीबद्दलच्या ज्या संकल्पना होत्या त्यावर अजून काही नवीन प्रकाश पडू शकेल का? हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा.